आज खूप मोठा दिवस आहे आशुरेचा. तर आपण खूप चांगली पद्धतीने ऑर्गनाइज्ड शांतीपूर्वक निषेध जाहीर केलं. ACP सर होते, त्यांना आम्ही मेमोरंडम दिला, कारण की तिथे विशालगडमध्ये जे हिंसापूर्वक घटना झाली आहे त्याचा निषेध जाहीर केला. कारण की तिथे जे मॅटर आहे ऑलरेडी कोर्टमध्ये आहे आणि विशालगड जे फोर्ट आहे ना, दॅट इज ऑलरेडी इन आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट. तर लोकांचं तिथे जाऊन तोडफोड करण्याचा काय विषयच नव्हता. आपण देश आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर, आपला देश कॉन्स्टिट्यूशनवर चालणार आहे की लोकांच्या मनवर चालणार आहे? देशात किती काय गडबड होत आहे आणि दररोज काय नाही क्राईम होत आहे, तर लोक स्वतःच तलवार घेऊन स्वतःचा इन्साफ करायला जात आहे का? स्वतःचा इन्साफ करायला आपल्याला स्वतःला जाणार आहे का? नाही ना. तर मग कोर्ट आणि लॉ कशाला आहे? मला असं वाटतं की लोकसभामध्ये सरकारला चांगला रिस्पॉन्स नाही भेटला आहे महाराष्ट्रावरून, तर त्यांचे हा एक वोट पॉलरायझेशन टॅक्टिक आहे. दिस इज व्हेरी पॉलिटिकल. पण कुठलीही आणि कोणतीही धार्मिक जे स्थान आहे, कुठलेही जे मस्जिद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च, तिथे तुम्हाला जाऊन राजनीती करण्याची काय गरज आहे? लोकांनी तुम्हाला दाखवलं लोकसभा इलेक्शनमध्ये की लोकांना अशी घाणेरडी राजकारण नको आहे, तरी पण तुम्हाला सुचत नाही आहे. अरे डेव्हलपमेंटवर काय काम करा ना. आणि सरकारने स्टेटमेंट दिलं आहे की इलिगल एन्क्रोचमेंटवर आम्ही कारवाई करू. पण मला सरकारला विचारायचं, माझा हा प्रश्न आहे की ज्या लोकांनी तिथे दंगे ऑलमोस्ट केलेले त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे? कारण त्यांच्यावर तुम्ही मकोका जाहीर करणार आहे ना, आणि त्यांच्यावर तुम्ही IPC 153 अँटी टेररिस्ट ॲक्ट पण त्यांच्यावर लागणार आहे ना. कारण की कोणी सरकारला काय पण कधी प्रश्न विचार करत आहे तर त्यांच्या मागे तर तुम्ही अँटी टेररिस्ट लॉ लावतात ना. मग यांच्यावर पण मोठी कारवाई होणार आहे ना. दॅट इज इफ दॅट इज इलिगल टू डू अबाईड बाय द लॉ. लॉवर जसं लिहिलं आहे तसं तुम्ही इलिगल बांधकामवर तुम्हाला जे करायचं, पण ते पोलीस आणि प्रशासनाचं काम आहे, लोकांचं काम नाही आहे. लोक तिथे जाऊन तोडफोड नाही करू शकते. लोकांची बिझनेसच्या तिथे लॉस झाला आहे, त्यांची दुकान तुटली आहे आणि ओव्हरऑल माहोल किती भयभीत झाला आहे. मग असं नको आहे महाराष्ट्राला, महाराष्ट्राची जनताला असं नको आहे. सर, ऑफकोर्स वी आर डिमांडिंग फॉर द अरेस्ट ऑफ संभाजी राजे, ज्यांचं नेतृत्वावर आंदोलन बाहेर निघाला होता. आता तो बॅक ऑफ करत आहे की माझे लोकांचे काय हात नाही आहे. तर एवढे लोक तिथे कसं पोहोचले? आणि डिपार्टमेंट काय करत होता? झोपला होता का? डिपार्टमेंटची काय जबाबदारी नाही? एवढे लोक डिपार्टमेंटच्या समोर तिथे गेले, तोडफोड केले, आणि डिपार्टमेंट कुठे होता?